महाराष्ट्रात लवकरच लँड टायटलिंग ॲक्टचा ऐतिहासिक निर्णय. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ठाण्यात घोषणा. ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन आणि ठाणे शहर सोसायटी मंचच्या संयुक्त विद्यमाने महसूल मंत्र्यांचा सत्कार. ठाणे. महाराष्ट्रातील मालमत्तेच्या व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी दुबई व सिंगापूरच्या धर्तीवर लँड टायटलिंग ॲक्ट लागू करण्यात येणार असून प्रत्येक मालमत्ताधारकाला सरकारमान्य प्रॉपर्टी कार्ड देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी ठाण्यात केली. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार असून आगामी डिसेंबर महिन्यात नागपूर अधिवेशनात यासंदर्भातील निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन आणि आमदार संजय केळकर यांच्या ठाणे शहर सोसायटी मंचच्या संयुक्त विद्यमाने गडकरी रंगायतन येथे आयोजित भव्य सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, किसन कथोरे, माधवी नाईक, कुमार ऐलानी, विक्रांत पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक सीताराम राणे, भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले, उपमहापौर कृष्णा पाटील, नगरसेवक विकास पाटील, अमित सरैया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विविध योजनांचा लाभ देण्याचा आम्ही विचार केला आणि आज ठाणे शहर जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानामध्ये 76,000 परिवारांना वेगवेगळ्या योजनेचा लाभ आम्ही देण्याचा योजना तयार केली आणि आमच्या महसूल प्रशासनाने आमचे सर्व आमदार, खास करून या भागाचे आमदार संजय केळकरजी यांनी या ठिकाणी आज शिबिर लावलं. या शिबिराच्या माध्यमातून लोकाभिमुख, पारदर्शी आणि गतिमान सरकार म्हणून आम्ही आता समोर जातो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आमचे सरकार देवेंद्र फडणवीसच्या सरकारने स्वीकारलेली आहे. यातनं आम्ही हे अभियान करतो आहे. सोबतच आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे महसूल खात्याचे आम्ही निर्णय घेतले त्याबद्दलची एक बैठक आयोजित केलेली आहे. त्या बैठकीमध्ये 36-37 विषयाचा आढावा मी घेणार आहे आणि ठाणेकरांचे महत्त्वाचे प्रश्न या बैठकीमध्ये मी सोडवणार आहे. या ठिकाणी लवकरच महाराष्ट्रामध्ये लँड टायटलिंग ॲक्ट हेतू आहे, व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्डचा ॲक्ट हेतू आहे. ठाणे शहर जिल्ह्यामध्ये जेवढे इमारती आहेत 15/10/2024 पूर्वी जे घरं झाले आहेत, तुकडेबंदी कायदा हटवल्यामुळं त्या सर्व घरांना स्वामित्व देण्याची योजना आम्ही तयार केली. व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड आल्यानंतर, हा कायदा आल्यानंतर ठाणे जिल्ह्याच्या उंच इमारतीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक फ्लॅटधारकाला त्यांच्या हक्काचं प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. एक हा निर्णय आम्ही या ठिकाणी करतो आहे आणि सोबतच या ठिकाणी लँड टायटलिंग कायदा आम्ही आणतो आहे. निश्चितपणे ठाणे शहर जिल्ह्यामधल्या जेवढ्या काही जमीन विषयक या ठिकाणी अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. ज्या आमच्या गव्हर्नमेंट लँड आहे, ज्या अतिक्रमित झालेल्या आहेत, मोठ्या मोठ्या धनदांडग्या लोकांनी आमच्या जमिनी व्याप्त केलेल्या आहेत, त्या जमिनी सरकारकडे वापस घेण्याची योजना आहे. सोबतच 1 जानेवारी 2011 पूर्वी ज्या लोकांनी सरकारी जागेवर घरं बांधले असतील त्या सर्वांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचाही आम्ही या ठिकाणी निर्णय करतो आहे. महसूल खातं जवळपास 65 विषयावर काम करत आहे. आमचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार, हे मजबूतीनं जनतेची प्रॉपर्टी, महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेची प्रॉपर्टी निश्चित करून देण्याचा विचार करते आहे. आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी आणि देवेंद्रजी, आमचं सरकार हे या ठिकाणी प्रचंड मजबूतीनं या ठिकाणी जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करण्याचं काम करत आहे.